हेलो 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 पहिल्या डावाचे मानकरी शाहीर मांडल्यावरची काही बाईट बोलून गेली माझे माई बापा. माझ्या गाण्याचे शब्द कसे होते होय ना, माझ्या गाण्याची रचना कशी होती. मी काय म्हणलं, भरल्या विहिरीतून जरी एक बालटी पाणी जरी काढलं त्या पाण्याची पातळी कधी कमी होणार नाही. मला एक सांगा, या ठिकाणी तू यांचा सामना ठेवण्यात आला काय सिंगलची गंमत आहे का? या ठिकाणी दुय्यांचा सामना ठेवण्यात आला. दुय्यम मिठाची झाली पाहिजे का तुम्ही सांगा? दुय्यम झाली पाहिजे दुय्यमी सारखी. मला म्हणते बाई जात्यावरचे गाणे म्हणते काय झलकेजी. अरे हम भी आन बान शान से जीते हैं. समजला का? लक्षात ठेवा बरं. हम भी आन बान शान से जीते हैं. अरे वक्त मिला तो तुम्हारे जैसे तुरम खान को भी आजमा लेते हैं. काय वाटते शायरी करणं माझ्या कांद्याचा फोल झालं का? नाही कांद्याचा फोल झालं का? म्हणजे मी तुम्हाला प्रश्न करू त्याचं उत्तर विचारू का? प्रश्न न विचारलेला बरा. बरोबर आहे. तुम्ही न्यायाधीश आहात माझे माय बाप हो. तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे. तुम्ही न्यायाधीश आहात समजलं का? पण दुय्यम कशासाठी ठेवण्यात आली? का शायराने प्रश्न विचारावं आणि त्याचं उत्तर स्वतः द्यावं. मग कायला शायरी? कायसाठी? फक्त पैसे मोजाले का? फक्त खर्च 25,000 मोजाले का? बापरे 25,000. मला पागल कुत्र्याने चावलं आहे का? म्हणजे मी प्रश्न विचारू आणि त्याचं उत्तर मी स्वतः देऊ का? कसे मोजले का 25,000? त्याला बरोबर चूक लागला होता ना 25,000 घेवाले. केवढे पाहिजे तर नाही 25,000 पाहिजे ना पाहतो सांगाले. म्हणजे मी प्रश्न विचारू आणि स्वतः त्याचं उत्तर देऊ. कायला प्रश्न विचारायचं विचारायचं नाही. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी दुय्यमचा सामना ठेवला आहे ना. दोन्हीच्या आहे फुल नाही फुलाची बाटी कसंही द्या. बरोबर आहे की नाही? फुल नाही फुलाची बाटी काही सांगा कसंही उत्तर द्या. समजलं का? आता मी जेव्हा विचारलं तर तुम्हाला सांगावं लागेल माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तंतोतंत दिलं. तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. समजलं का? तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आता बाई मी सन्मान्य शायर मान्यवरची म्हणतो. आता मला तू अशी म्हणली अशी म्हणली मी कोणाच्या मानापणासाठी झुरत नाही. समजलं का? मी मर्यादा सोडून मर्यादा कधी वागत नाही. मी मर्यादा सोडून मर्यादा कधी वागत नाही. ज्याने मर्यादा जरी सोडलं त्याच्या धुत्राकडे पाहत नाही. काय वाटते? बाईची जात असून लाचार कधी मी ठरत नाही. बाईची जात असून मी लाचार कधी ठरत नाही. अरे उतरली ह्या जंगी मैदानामध्ये मी एक आहे की कधी वागत नाही. समजलं का? अरे तूच नाही तर तुझ्या सारखे असे तुरम खान वाहून गेले. समजलं का? तूच नाही तर तुझ्या सारखे असे तुरम खान वाहून गेले. अरे त्याच्या सागरामध्ये तरता तरता ते सारे मातीमध्ये मी. समजलं का? कर्म करा असे करा का ज्याने करून आता जरी कोणाचं सुरुवातीला चांगलं केलं तर शेवटही चांगलं होतं. समजलं का? शाहिरी तत्वाची झाली पाहिजे. शाहिरी अनुभवाची झाली पाहिजे. शाहिरी ज्ञानाची झाली पाहिजे. आता माझं तू मी गाणं काय म्हणते माझ्या प्रेम वर वरल र तुझ
श्रीमंताची कदर होते या जनतेमध्ये अरे स्वतःला कधी या बुद्धीने मी वागत नाही माझ्यामध्ये काही नाही काहीतरी मला ज्ञान असाल तेव्हा त्या शाहीर शिवाला पाय टाकले की नाही आता बाई म्हणते जात्याचे सांगू का कसे जात्यावरचे गाणे नाही सांगू का कसे जात्यावरचे गाणे राहतात ज्या मार्गाने जाशील त्या मार्गाने पहिल्या गावाचे मार्गाने तुम्ही हा सैल मारण्यावरती समजलं का ज्या मार्गाने जाल त्या मार्गाने माझं काम आहे समजलं का तू हे बी गाणं गावी लक्षपूर्वक आहे का चंगमी हाता आली रंग मैदाना घेऊन चंगमी हाता आली रंग मैदाना अरे कीर्तीचा मिटांग आज वाजतो गावात अरे कीर्तीचा मिटांग आज वाजतो गावात शाहिरी करतो या मरदाच्या दिपवाळी पासून रात्र दिवसाचा त्रास येऊन गेला कार्यक्रमाचा हो ना समजलं का एकटी गायन कोणाचा सपोर्ट नाही ना डान्सरचा सपोर्ट ना कोणा माझ्या सहस्त्राचा सपोर्ट समजलं का एकट्या जमाने एकट्या मतासाठी शायरी करावं लागतं त्याचा होतं शायरी करणं जात्यावरचं गाणे तुम्हाला जात्यावरचं गाणं आहे म्हणून दाखवून थांबा आणि म्हणून आज कीर्तीचा